धन. बुवाने फळं दिली होती खायला. आजारी आहेस कपिले, फळं खा. फळं काय खायची? रोज स्थानावर आम्ही फळं खातच असतो. आम्ही छान युक्ती लढवली आणि ती फळं व्यंकटला विकली, ती ही दुप्पट दामाने. आणि फळांच्या बदल्यात हे धन मिळवलं. फळं काय करायची? धन महत्वाचं. वा कपिले, वा वा वा. अगं लोभापायी कपिलेने ही फळं व्यंकटेशला विकली. व्यंकटनी हीच फळं पुन्हा गोपाळाला विकली आणि फिरून ती फळं पुन्हा ह्या स्थानावर आली. जर कपिलेने खरंच ही फळं खाल्ली असती तर तिला याच्या हातात नाणं सापडलं असतं, धनलाभ झाला असता. पण ते म्हणतात ना, दैव देत आणि कर्म नेत, ते हेच. तिच्या लोभी स्वभावामुळे तिने हे धन गमावलं. कुणाच्याही भाग्यात बळजबरी काही जोडता येत नाही. काही जण तर स्वतःच्या कर्माने त्यावर बोळा फिरवतात. म्हणून भाग्य कायम जपून हाताळावा. भाग्य लबाडालाही हुलकावणी देतं आणि भोळ्या व्यक्तीलाही. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 आई तू हे काय करतेस? अरे अपशकुनाचा प्रभाव निघून जावा म्हणून मी हा उपाय करते. देवी जोवर मला संकेत देत नाही ना, तोवर याच अवस्थेत मी जप करत राहणार. सासूबाई, अहो माझ्यासाठी तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. देवी आई आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माझं सोडा, तुम्ही वैद्यबुवांकडे गेला होतात ना, काय म्हणाले वैद्यबुवा? आई, गोपाळ बुवांनी केलेलं निदान योग्य आहे. वैद्यांनी तेच निदान केलंय. काय? हो आई, आजार गंभीर आहे आणि तो बळावलाय. तातडीनं उपचार करणं गरजेचं आहे. काही दुर्मिळ वनौषधी मागवायचे आहेत आयुर्वेदिक प्रयोगशाळेतून, पण त्या खूप महाग आहेत. त्यांचा गुण यायला थोडा वेळ लागेल असं वैद्यांनी सांगितलंय. पण वैद्यबुवा हेही म्हणालेत की सोलापूरच्या नामांकित वैद्यांशी बोलून काही परदेशी औषधं मागवावी लागतील आणि त्यासाठी खूप खर्च आहे. पण आई, आपण तो सगळा खर्च करूया. श्री स्वामी समर्थ. अहो माझं ऐकाल का? हे बघा, मी अशीच बरी होईन. माझ्यासाठी एवढा खर्च वगैरे करायची काही गरज नाही. हे बघ राधा, खर्चाची चिंता तू करू नकोस. आणि आई, आपली परिस्थिती ठीक आहे, आपलं सगळं भागतंय, आपल्याला खाण्यापिण्याची ददात नाही. पण हा जास्तीचा खर्च करण्याची तजवीज आपल्याकडे नाहीये. त्यासाठी आपल्याकडे मुबलक पैसाही नाहीये. मागच्या 2 वर्षात जे पीक घेतलं त्याचा पैसा व्यापाऱ्याकडून आपल्याला आलेला नाहीये. अरे रघुनाथा, दागिने गहाण ठेवू, पैसे उसने घेऊया आपण.
बाकीचं सगळं नंतर, पण आधी उपचार व्हायला हवा. सासूबाई तुम्ही पण नाही आई, राधाने देवी आईला नवस केलाय की पौलमीला चांगलं स्थळ मिळू दे म्हणून. आता देवीला चढवलेले दागिने आपण गहाण ठेवू शकत नाही. मग आता काय पर्याय आहे? आता घर आणि शेत जमीन गहाण ठेवावी लागेल. भाग्यात चढ उतार आले की माणूस भांबावतो आणि भांबावलेल्या मनस्थितीत असे काही निर्णय घेतो ज्याने आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. नाही नाही सासूबाई, हे बघा मला हे मान्य नाही. हे बघा माझ्या उपचारासाठी घर शेती गहाण ठेवणं ही कल्पनाच मला मान्य नाही. राधा, अगं पण राधा, आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तुझं आरोग्य आधी, बाकी सगळं नंतर. अगं उपचार होणं महत्वाचं. माणूस जगला की कर्ज शेती घर सगळं फेडून सोडवता येतं. नाही नाही असं काही करायचं नाही. हे बघा माझी शपथ आहे तुम्हाला. राधा, तू शपथ मागे घे आधी. नाही, मी शपथ मागे घेणार नाही. माझी शपथ आहे तुला. हे बघ राधा, थोडा विचार कर. तातडीनं उपचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हे बघ, आपल्याला पौलमीच्या लग्नाची तयारी करायची आहे ना, त्यासाठी तू धडधाकट असणं गरजेचं आहे. तू शपथ मागे घे बघू आधी. आई, मला तुझी अशी अवस्था बघवत नाहीये ग. थांब, मी तुझी दृष्ट काढते. आल्या गेल्याची, बाहेरच्यांची, भूताकेतांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, ज्याची कोणाची नजर लागली असेल ती जळून जाऊ दे. अगं बाळा, माझी दृष्ट कशाला काढलीस? लहानपणी मी आजारी पडले तर तू असंच करायचीस ना आई. आज मी करते तुझ्यासाठी. होईस ग बाळा. लहान मुलांचा आजारपण असतं ना ते वेगळं, आणि मोठ्या माणसांना गंभीर आजार होतो ना तो वेगळा. पण दृष्ट काढणं महत्वाचं आहे आई. तुमच्या सगळ्यांचं हे प्रेमच मला बरं व्हायला ताकद देणार आहे. आणि स्वामी आहेतच. स्वामींची कृपा असताना बरा होणार नाही असा कोणता आजार आहे या जगात? रघुनाथ, कर्ज कुणाकडनं घेणार आहेस? आहे एक व्यक्ती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आपण हे काय करताय? हा कोणता खेळ घडवून आणताय? नारळ फुटण्यापासून वाचवतोय. नारळ स्वतःला दगडावर आपटून फोडून फिरा निघालाय. गोपाळ बुवा, कधी कधी स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ आपल्याला त्यावेळेला समजत नाही, पण आज ना उद्या आपल्याला संदर्भ कळेल. आपण वाट पाहूया. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 काय झालं? सगळे असे एकटक का बघताय माझ्याकडे? कधी पाहिलं नाही का मला की मला शिंग आलेत आता? हा